नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. जामखेड तालुक्यातील 22 ग्रामपंचायत स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात संपन्न. 22 गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता, श्रमदान, मशाल फेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री शुभम जाधव व शेवाळे साहेब आणि विस्तार अधिकारी श्री खैरे साहेब व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी भेटी दिली असता शालेय परिसर आणि शाळेतील सर्व भौतिक सुविधांची पाहणी केली. वर्गातील इंटरॅक्टिव्ह बोर्ड, कॉम्प्युटर लॅब, प्रोजेक्टर याचा वापर, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये सहभाग दस्तऐवज पहिला या अभियानातील मुद्दे आणि त्यांच्या शाळेतील परिस्थितीविषयी आढावा घेतला. कार्यालयातून संपूर्ण शालेय परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेल्या CCTVची पाहणी केली. गावामध्ये स्वच्छता व श्रमदान करत स्वच्छता मोहीम हाती घेतली व घोषणा करत मशाल फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाबद्दल 22 ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या हस्ते व सिद्धनाथ देवस्थानच्या वतीनं तालुक्याचे गटविकास अधिकारी शुभम जाधव व शेवाळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. गावचे कुलदैवत सिद्धनाथ मंदिर महाआरती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तसेच तालुका स्तरावरील उमेद कर्मचारी, यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, 22 गावातील सर्व महिला बचत गट, अंगणवाडी ताई, आशा सेविका, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, माजी विद्यार्थी मंच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.